साधारणतः 18 ते 21 सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने 3 सर्क्युलर्स काढले, ज्यापैकी 2 सर्क्युलरचा डायरेक्ट प्राथमिक शिक्षणाशी संबंध आहे। एक आहे की सरकारने महाराष्ट्रातल्या 65,000 शाळा जिल्हा परिषदेच्या या दत्तक योजनेच्या अंतर्गत कॉर्पोरेट सेक्टरला दत्तक देण्याचा निर्णय घेतलेला आहे। ही दत्तक योजना 50 लाख ते 3 कोटीपर्यंत जे कॉर्पोरेट सेक्टर किंवा व्यक्ती शाळेला देणगी देतील आणि ती शाळा त्यांना दत्तक दिल्या जाईल। यामध्ये जी कॉर्पोरेट सेक्टर या शाळेमध्ये देणगी दिल्यानंतर नियंत्रण आणि संचालनाचे अधिकार त्यांना प्राप्त होतील। या नियंत्रण आणि संचालनासाठी दिलेल्या जी काही यादी आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टर हा एक भाग आहे। अजून शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी वगैरे या सगळ्यांची त्याच्यामध्ये यादी त्यांनी दिलेली आहे। पण स्वाभाविकपणे जो पैसा देतो त्याचं नियंत्रण हे सर्वाधिक असेल। हा एक पहिला भाग की शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची जी काही भूमिका आहे आणि त्याचं जे सार्वजनिक रूप आहे ते बदलून एक व्यक्ती आणि खाजगी स्वरूपातली ही यंत्रणा सरकार उभी करते आहे, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे। याचे परिणाम जे होतील ते स्वाभाविकपणे 2 स्वरूपात होतील। कॉर्पोरेट सेक्टरचं जे आर्थिक राजकारण आहे हे याच्यामागे काम करताना आपल्याला दिसते। म्हणजे महाराष्ट्रातल्या 65,000 शाळा ज्या आहेत त्याच्यातल्या ज्या जमिनी आणि इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरचा ताबा हा कॉर्पोरेट सेक्टरचा होईल आणि त्याचा वापर त्या आपल्या पद्धतीने करतील। त्यामुळे हा एक आक्षेपाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा की शिक्षकांच्या जे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांचे किमान पातळीवरचे जे अधिकार अबाधित होते ते अधिकार यामध्ये संपुष्टात येईल आणि कार्यशक्ती जी आहे किंवा कार्याचं जे एकंदरीत स्वरूप असेल त्याच्यामध्ये बदल होईल आणि त्याचा परिणाम गुणवत्तेवर होईल। दुसरं जे सर्क्युलर आहे ते आहे शाळा संकुलचं। त्या शाळा संकुलमध्ये साधारणतः 14,783 शाळा महाराष्ट्रातल्या 20 किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचं संकुलात रूपांतरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। त्याचे काही प्रयोग महाराष्ट्र सरकारने केले। पुण्याच्या पानशेतमध्ये हा प्रयोग झाला। तर स्पष्टपणे असं दिसतं की मुलांचं ही जी भौगोलिक अंतर आहे त्यांच्या घरापासूनचं ते वाढलेलं आहे। पानशेतचंच उदाहरण द्यायचं झालं तर किमान 6 किलोमीटरचं अंतर हे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना यावं लागते, जो शिक्षण हक्क कायद्याचा भंग आहे। शाळा संकुलमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या 12 सुविधा आहेत त्यापैकी 11 सुविधा ह्या शिक्षण हक्क कायद्यामध्येच अंतर्भूत आहेत। आपण महाराष्ट्र सरकारला शाळा संकुलचं पाऊल उचलताना हा प्रश्न विचारायला पाहिजे की गेल्या 13 वर्षामध्ये 2010ला शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला, अंमलबजावणी सुरू झाली, आज 2023 संपायला आलेला आहे। अशा या इतक्या प्रदीर्घ कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारने शिक्षण हक्क कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या शाळेमध्ये का उपलब्ध केल्या नाहीत आणि त्यापासून आत्ताही ते पळवाट काढण्यासाठी म्हणून या शाळा संकुलची योजना अंमलात आणल्या जात आहे। शाळा संकुलमध्ये ज्या 12 सुविधा उपलब्ध देण्यात येणार आहेत त्याच्यापैकी 11 ह्या शिक्षण हक्क कायद्याच्या आहेत आणि एक डिजिटल क्लासरूमची हे भर त्याच्यामध्ये घातलेली आहे। या सुविधासुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी वाहनाची सोय ही सुद्धा कॉर्पोरेट सेक्टरकडनं घेतल्या जात आहे। हे पुरोगामी महाराष्ट्राला कधीच म्हणजे त्याच्या पुरोगामी महाराष्ट्राला हे परवडणार नाही। पुरोगामी महाराष्ट्राची ओळख जी भारतामध्ये झाली ती मुख्यतः फुले आंबेडकरी विचार संस्कृतीचं प्रबोधनातून झाली, विद्रोही संत चळवळीच्या प्रबोधनातून झाली आणि म्हणूनच महाराष्ट्र हा इतर भारताच्या तुलनेत पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून विकसित होऊ शकलं। त्यात शिक्षणाने एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे। उठसूट आमचे नेते सातत्याने पुरोगामी महाराष्ट्र इतर देशांच्या तुलनेत, राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र कसा पुढे आहे असं सांगत असताना त्याची कारणं मात्र लपवतात आणि आत्ता त्या कारणांपासून पळवाट काढण्याची जी भूमिका महाराष्ट्र सरकारची आहे ती अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे। यासाठी आपली उपाययोजना काय? आम्ही या संदर्भात जनतेचं प्रबोधन करण्याची प्रक्रिया हातात घेतलेली आहे।
एक मोठं आंदोलन महाराष्ट्रव्यापी करण्याचा आमचा मानस आहे. त्या संदर्भात आता आम्ही महाराष्ट्रातल्या जवळजवळ 5 विभागाच्या 5 परिषदा किमान घेणार आहोत. त्यातली विदर्भातली चंद्रपूरला ही 10 डिसेंबरला आम्ही घेतो आहोत. या परिषदेमध्ये शिक्षक, पालक, विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे संघटन आणि सर्व ज्या शोषित जातींचे घटक आहेत, दलित आहे, आदिवासी आहे, ओबीसी आहे, महिला आहे, भटके जमाती आहे, मुस्लिम आहे, या सर्व समूहांचा आम्ही त्याच्यामध्ये सहभागी करून ही परिषद आम्ही घेणार आहोत. या परिषदेमध्ये विशेषतः महाराष्ट्र सरकारच नव्हे तर गेल्या 75 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये शिक्षणाचा जो प्रवास राहिला, जी शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी राहिलेला आहे, याचं प्रबोधन या निमित्ताने आम्ही करणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रबोधनाला जोपर्यंत कार्यक्रमाची जोड होत नाही तोपर्यंत आपल्याला बदल घडवता येत नाही. म्हणून हे प्रबोधनाची प्रक्रिया कार्यक्रम, आंदोलनात्मक कार्यक्रम देण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. काय आव्हान असेल या चॅलेंजमध्ये? आम्ही जनतेला आव्हान करतो की आता ही जीवनमरणाची गोष्ट आपल्यासाठी झालेली आहे. शिक्षण हे सदा सर्व काळ हे मानवीय विकासाचं मूलभूत आधार असतो. म्हणून बुद्धांनी सांगितलं, फुलेंनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं आणि ज्या ज्या समाज परिवर्तकांचे संत जे मानव झालेत आणि संत चळवळीमधल्या ज्या सामान्य जनतेच्या कल्याणाच्या ज्या संतांनी आपल्याला, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर गाडगे बाबा म्हणतात की एक वेळ उपाशी राहा पण बापांनो आपल्या मुलांना शाळेत घाला. ही जाण गाडगे बाबांना होती, काय महाराष्ट्र सरकारला नाही? जर नसेल तर त्यांनी गाडगे महाराजांचं नाव घेण्याचा त्यांचा अधिकार आहे का, हे त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं. म्हणून हा जो भाग आहे की एकंदरीतच महाराष्ट्र सरकारची जी भूमिका राहिलेली आहे, ही भूमिका शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी राहिलेली आहे. आणि हे जनतेला आम्ही सांगणे, त्यांना पटवून देणे आणि त्यांना त्यांच्या पिढ्यांचं कल्याणासाठी शिक्षण हे आधारभूत आहे, ही भूमिका आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन जाणार आहोत. आणि जनतेला आम्ही आव्हान करतो की गाडगेबाबांचं ते म्हणणं आठवा, एक वेळ उपाशी राहा पण शिकवा, त्यासाठी शाळा वाचवा.